आषाढी एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडवावा? आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडवावा? कसा सोडवावा? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. एकादशी दुप्पट काशी असं म्हटलं जात असलं तरी विठुरायावर असलेल्या श्रद्धेपोटी आषाढी एकादशीचा उपवास आपल्याकडून आवर्जून केला जातो. इतकंच नाही तर रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो आणि उपवासानिमित्त वेगळे पदार्थ खायला मिळतील म्हणून हा उपवास करणारेही अनेक जण आहेत. पण उपवासाचे पदार्थ काही प्रमाणात वातूळ असल्याने ते प्रत्येकाला पचतीलच असं नाही. काही जण भक्तिपोटी निर्जळ किंवा फलाहार करून कडक उपवास करतात. पण हा उपवास सोडतात कधी? तर हा उपवास आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडला जातो. एकादशीचा उपवास करण्याचे प्रामुख्याचे 2 प्रकार आहेत. त्याला स्मार्त आणि भागवत असं म्हटलं जातं. बहुतांशी वारकरी मंडळी भागवत पद्धतीने मानतात, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशीचे व्रत करतात. वारकऱ्यांमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे फार महत्त्व आहे. या दोन्ही दिवशी पंढरपूरला वारकऱ्यांची गर्दी होते. एकादशीच्या दिवशी विठुरायाचं आणि रुक्मिणीच्या मातेचं दर्शन घेणं फार पुण्याचं मानलं जाते. त्यामुळे आषाढीला लाखो वारकरी उपवास करून देवाचे दर्शन घेत असतात. एकादशीचं व्रत का करावं ह्यासाठी काही कथा सांगितल्या जातात. त्यातील देव आणि दानव यांच्यातील युद्धाची कथा प्रमुख आहे. कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृतमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवलं आणि त्यामुळे ते ब्रह्मादेव, विष्णू, शिव अशा सर्व देवांपेक्षा ताकदवान झाला. त्याच्या भयाने सर्व देव त्रिकूट पर्वतावर एका गुहेत लपून बसले होते आणि त्या दिवशी एकादशी होती. त्यांनी ह्या आषाढी एकादशीचा उपवास केला आणि ह्या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली. त्यानंतर सर्व देवांना गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृतमान्य राक्षसाला ठार मारण्यात आलं. ही शक्ती म्हणजेच एकादशी असं मानण्यात येतं. एकूण एकादशीचे व्रतामागे अनेक कथा असल्या तरी त्यामागचा उद्देश हा सर्वांचं कल्याण असंच आहे. एकादशीचे व्रत न करणाऱ्यांची अधोगती होते अशी भावना वारकरी संप्रदायात आहे. एकादशीचा उपवास बहुतांशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडला जातो. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा 4था भाग तिथीनुसार येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असं शास्त्रात सांगितलं जातं. हा तिथी वासरांचा काळ संपल्यानंतरच उपवास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो. द्वादशीच्या वारकरी संप्रदायात खूप मोठा महत्त्व आहे. ह्याच दिवशी भागवत प्रगट झाल्याची मान्यता असून बार्शी येथील भागवत मंदिरात शेकडो वर्षांपासून भागवत प्रगट उत्सव साजरा होत असतो. एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या परण्याला म्हणजेच उपवास सोडायला बार्शी येथील भागवताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ परंपरा असणारे बोधलेधर घराणे गेल्या 11 पिढ्यांपासून भागवत मंदिरात द्वादशीचा प्रकट कीर्तन सोहळा पहाटे 4 ते 6 या वेळेत केला जातो. याची एक रंजक कथा धर्मशास्त्रात सांगण्यात आली आहे. अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जळ व्रत करत असे. संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपवास ते सोडत असत. एकदा द्वादशीला दुर्वास ऋषी हे अंबरीश ऋषीच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबवण्याची विनंती केली. दुर्वास ऋषींनी याला मान्यता देऊन ते नदीवर गेले. मात्र सूर्यास्त होऊ लागला तरीही ते परत न आल्याने अंबरीश ऋषींसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला. अखेर त्यांनी द्वादशी संपण्यापूर्वी थेंबर जलाचे प्राशन करून उपवास सोडला आणि यजमानाच्या पूर्वी भोजन न घेता त्यांची मान ठेवला. मात्र दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी अंबरीश ऋषींना 10 जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. यानंतर भागवतांनी आपल्या भक्तांच्या दिलेले शाप स्वतःवर घेतला आणि 10 अवतार घेण्याची मान्यताही वारकरी संप्रदायात आहे. ह्यामुळेच वारकरी संप्रदायात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असून हे व्रत प्रत्येक वारकरी मनोभावे करत असतो.
एकादशीचा उपवास करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला हा उपवास सोडला जातो. म्हणून आषाढी एकादशीचं आपल्या महाराष्ट्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी सगळे वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन घेतात. हा खरंच पुण्याचा हे असतं. जे वारकरी खरंच पंढरपूरला जाऊन दर्शन घेतात त्यांचं नेहमी कल्याण होत असतं. ही सगळ्यात देवशयनी एकादशी मोठी असल्यामुळे तुम्ही तुमची ही एकादशी नक्कीच आवर्जून पकडा आणि ह्या एकादशीचा उपवास नक्की करा. तर आजचा व्हिडिओ महाराजांच्या आणि विठ्ठल रुक्मिणींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना परत एकदा सांगते की हा उपवास नक्की धरा. श्री स्वामी समर्थ.